नमस्कार मंडळी, सर्वांचे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण आलो आहोत बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे आरेवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी व आपण बिरोबा देवाविषयी थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत व सोबतच पूर्ण देवाचे दर्शनही करणार आहोत। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर जाऊयात मंदिरात आणि घेऊयात आरेवाडीच्या राजाचे दर्शन। मंदिराच्या समोरच देवाचे 2 घोडे व एक नंदी आहे। आताच मंदिराच्या बाजूनी नवीन बांधकाम केले आहे जे मंदिराची खूप शोभा वाढवते। चला जाऊया मंदिरात व घेऊया बनातील राजाचे दर्शन। मंदिरात हा असा सर्व गाभारा आहे। बिरोबा देवस्थान हे धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे। बिरोबा देवाच्या आईचे नाव सुरवंती व बहिणीचे नाव मायक्का देवी आहे व त्यांच्या पत्नीचे नाव कामाबाई। बनातील राजाचे खूप जवळून दर्शन घेतले। खूप छान असे दर्शन झाले। श्री बिरोबा देवस्थान आरेवाडी हे गाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगलीमध्ये येते। बिरोबा देव हा नवसाला पावणारा देव आहे। मंदिरामध्ये हे दैवत लिंगाय आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत। देवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो। मंदिराच्या बाहेर पडून आम्ही देवाला नारळ अर्पण केला। बिरोबा देवाच्या उजव्या बाजूला बिरोबाचे भक्त सुरेबा यांचे मंदिर आहे व त्याच्याच पलीकडे मायक्का देवीचे मंदिर देखील आहे। तसेच मंदिराच्या पाठीमागे डाव्या बाजूला बिरोबाची पत्नी कामाबाई यांचे मंदिर देखील आहे। आरेवाडीच्या राजाची यात्रा ही चैत्र महिन्यात गुढीपाडवा झाल्यानंतर 6व्या दिवशी असते। यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो व यात्रेच्या 3ऱ्या दिवशी बकऱ्याचा बळी देतात। पण हा नैवेद्य बिरोबाला दाखवला जात नाही तर देवाचे भक्त सुरेबाला दाखवला जातो। यात्रेच्या वेळेस बिरोबा देवाची पालखी रात्री 10 वाजता निघते, मंदिराला प्रदक्षिणा घालते। ही पालखी घेऊन पहाटेपर्यंत प्रदक्षिणा घातली जाते। अशीच पालखी नवरात्री, घटस्थापना, विजयादशमीमध्ये देखील काढली जाते। 1947 रोजी शिवाजीराव बापू शेंडगे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला। मंदिराच्या पाठीमागून देखील मंदिराचा हा खूप छान देखावा दिसतो। यात्रेच्या वेळेस आरेवाडीच्या बनात पेरू, चिक्कू, द्राक्षी हे छोटे मोठे शेतकरी आपला माल घेऊन इथे आरेवाडीच्या बनात विकायला येतात। तसेच घरगुती साहित्य देखील इथे तुम्हाला मिळते। मंदिराला व मंदिराच्या आजूबाजूने व शिखरावरती केलेल्या लाइटिंगमुळे मंदिराला अजून शोभा वाढते। हे आहे बिरोबा देवाची पत्नी कामाबाई यांचे मंदिर। बिरोबा देव हे कर्नाटकमधून
आरेवाडीच्या डोंगरावरती आले. डोंगरावरून एका भक्तासाठी बनात आले. तो भक्त एक गरोदर स्त्री होती. तिला डोंगरावर चढणे शक्य नव्हते, त्याच्यासाठी देव डोंगरावरून बनात आले, अशी आख्यायिका पूर्वीचे लोक सांगतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला पुढील नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतील. तुम्हाला कसे वाटले आरेवाडीच्या राजाचे दर्शन घेऊन हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बिरोबाच्या नावानं चांगलं.